मित्रांनो, साऊथच्या बेशकल सिनेमातला हा सीन जरा नीट बघा. कसा तो हिरो हॉटेलमध्ये बसून त्यांच्या खाद्यपदार्थावर बंदी घालतो व हॉटेल सील करतो. हे असं सिनेमात बघायला आपल्याला लय भारी वाटतं ना. पण भावानो, आता आपल्या महाराष्ट्रात रिअल लाईफ मध्ये असाच धमाकेदार राडा सुरू झालाय. कारण आपले कडक साहेब म्हणजेच तुकाराम मुंडे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या बोगस धंदेवाल्यांची झोप उडून थेट दुकानं सील करायला सुरुवात केली. भावानो, आजकाल आपण हॉटेलमध्ये जाऊन आवडीनं पनीर खातो, पण ते पनीर खरं नसतं तर प्लास्टिक असतं. लहान लेकरांच्या दुधात युरिया मिसळून थेट अन्नाच्या नावावर विष विकलं जाते. हाच केमिकलचा लोचा आणि गरिबांची लूट साहेबांनी कशी रोखली विचार करा भावानो. आपण पूर्ण पैसे देऊन आपल्या कुटुंबाला विष पाजवते का? एवढंच नाही, आजारी पडल्यावर जी औषधं आपण घेतो त्यातही बोगस आणि नकली औषधांचा मोठा धंदा सुरू आहे. गरीब माणूस औषधांसाठी घर विकतो आणि त्याच्या पदरात मात्र धोका पडतं. पण आता मुंडे साहेबांनी साफ सांगितले हे असले धंदे महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. मुंडे साहेबांनी पहिला मोठा दणका दिलाय की हॉस्पिटल्स आता रुग्णांना त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घ्यायला सक्ती करू शकत नाही. दुसरं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या भागात कुठेही हे असले बोगस धंदे असलेले दिसले तर टोल फ्री नंबरवर फोन लावायचा. पण भावांनो, आजकालचे नेते किंवा अधिकारी आपण बघतो सुरुवातीला लई वाघासारखे बोलतात आणि नंतर खुर्ची मिळाली सिस्टम सोबत बदलून जातात. म्हणून मुंडे साहेबांकडून सर्वसामान्य जनता म्हणून आपली एवढीच आशा आहे की त्यांनी इतर नेत्यांसाठी किंवा अधिकाऱ्यांसाठी कधीच बदलू नये. त्यांचा हाच कडकपणा आणि प्रामाणिकपणा महाराष्ट्रात नेहमी असंच चालू राहावा.